ग्रीन सिग्नल येतोय, मॅचला लगेच सुरुवात करूया. तर ज्यांचा आवाज आपण ऐकलात, लवजी जाधव सरांचा आवाज आपण ऐकत होतात. वळूया आता डी गटाकडे. डी ग्रुपमध्ये पहिली मॅच वडजाई देवी मालदण आणि त्यांच्या विरुद्धमध्ये जय हनुमान जानुगडेवाडी. टॉस जिंकलाय मालदण संघाने, फिल्डिंगचा घेतलाय निर्णय, आमंत्रित केले जानुगडेवाडी टीमला बॅटिंगसाठी. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला ऋषी, नॉन स्ट्राईक एंडला बॅटर पाहायला मिळतोय बसीर आणि नॉन स्ट्राईक एंडला गणेश. आणि गोल्डन स्ट्राईक वरती नितीन कदम, मालदणचा सिंगम. वळूया मॅचच्या दिशेने. मॅच महत्वपूर्ण आहे. पहिलाच बॉल फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. बॉल पाठीमागे जात असताना लेग बायच्या स्वरूपात मात्र पहिली धाव येते. संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय. वेगाने टाकलेला बॉल बीट करून पाठीमागे चाललाय. डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे विशालच्या हातामध्ये कॅच. महत्वाचा फलंदाज माघारी जातोय. बॅक टू द पॅव्हिलियन जावं लागेल. बसीर बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का लागतोय जानुगडेवाडी संघाला बसीरच्या माध्यमातून. इनिंग नंबर 3 मध्ये आदित्य दाखल झालाय. नवीन बॅटर आदित्य मोठ्या फटक्यासाठी गेले होते आणि बरोबर समोरच्या दिशेला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला होता नितीन यांनी आणि त्याच्या हातामध्ये बरोबर कॅच बरोबर विसवली आणि पहिला धक्का जानुगडेवाडी संघाला. मोठी विकेट आहे. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय नितीन आणि नितीनने मात्र विकेट प्राप्त केली आहे. घ्या थोडंसं स्पीडअप, बघा भरपूर वेळ झालाय. यानंतरची मॅच बनपुरी 11 त्यांच्या विरुद्ध बनपुरी 11 त्यांच्या विरोधामध्ये केकतवाडी. ओहो, इथे बीट करून पाठीमागे चाललाय. हा बॉल आलाय डॉट बॉल. पंचम षटक हाताळतायत नितीन. बनपुरी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये केकतवाडी टीम. दोन्ही टीम इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल याची दक्षता घ्या. ओहो, परत एक वेळा चांगला बॉल. शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या 1, लॉस ऑफ दी 1 विकेट. पहिलं षटक नितीन यांनी हाताळलं. चांगलं षटक पाहायला मिळालं. जिथे आपण पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये दबदबा पाहायला मिळाला गोलंदाज नितीन कदमचा. कारण ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी हाताळली आहे ना, फक्त एक धाव खर्च केली आणि एक धाव खर्च करत असताना एक विकेट देखील मिळवून दिली आपल्या संघासाठी. हे महत्वाचं होतं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी राहिली आहे. विशाल गोलंदाजी स्ट्राईकवरती दुसरं षटक घेऊन मात्र सज्ज झालाय. विशालवरती जबाबदारी दिली आहे दुसऱ्या षटकाची. समोर आपण पाहायला गेलं तर बॅटर पाहायला मिळतोय गणेश. गणेशवरती जबाबदारी आहे. पहिलाच बॉल टप्पा पुढे ठेवला होता. ओव्हर पिच होता. लॉंग ऑफ मध्ये हा खेळलेला फटका पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव इथे कंप्लीट झाली आहे. 2 धावा धावफलकावरती लागतायत आणि अगदी 2 धावेने धावफलक पुढे सरसवत आहेत 3 या धावसंख्येवरती. ओहो, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी विशालच्या माध्यमातून होत असताना मात्र पाहायला मिळते. दुसरी ओव्हर कॅप्टनने जबाबदारी स्वीकारली देण्यासाठी तो सज्ज झालाय आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. आणखीन एक चांगला बॉल. वेगाने टाकलेला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता गणेशचा. बीट करून पाठीमागे चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. सुरुवात चांगली केली आहे मी म्हणेन मालदण संघाने.
टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय आतापर्यंत तरी अचूक ठरलाय, परंतु आता हात खोलावे लागतील टीम जानुगडेवाडी संघाला. लोअर फुल टॉस बॉल होता, बॅटला ब्रश होऊन चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये चाललाय. एक धाव मात्र तिथे मिळेल गणेशच्या खात्यामध्ये, टीमच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल. सिंगल डबलने काही होणार नाही. जर तुम्हाला एक चांगला फायटिंग स्कोर उभारायचा असेल तर मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल आणि तो फटका गणेश आणि आदित्याला खेचावा लागेल. हो, परत एक वेळा पंचांकडे अपील देखील केली. अपीलमध्ये उत्साह पाहायला मिळाला. आणखीन एक चांगला बॉल, ओव्हरची झाली आहे समाप्ती. पहिलं षटक समाप्त आणि त्यानंतर आपण पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 4. खाण्याचा विटावा गेला. दीड दिवसाचा होता. दीड दिवसाचा असतो तो. हा अमरदा, दीड दिवसाचा असतो. ऐका ना, मी काल ओळखीचं मला स्पॉन्सरशिप हवी होती. ओ माय गॉड, कॅलेंडर लावलंय आम्ही, दुसरं कोणाचं कॅलेंडर घेत नाही. हो, आणखीन एक चांगला बॉल तिथे पाहायला मिळतोय. विनोद 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 नाव सांगायला ना. आउट झाला काय समजना झालंय काय बडबड. बनपुरी फॉर्मला आहे, टी-शर्ट चेंज केली. आउट नाही झाला. अरे बाबा, बॅट चेंज केली का असं करतोय. विनोद आलाय गोलंदाज स्ट्राईकवरती. मिडल ओव्हरमध्ये विनोदला प्राचरण केलंय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. गणेशसाठी हा बॉल ड्राईव्ह केलाय. ऑन साईडला विशाल आहे. मिड विकेट मधून चांगली फेकी तिथे पाहायला मिळाली. एकच धाव. अगदी धावा रोखण्याचा प्रयत्न होतोय. अजूनही गोलंदाजाने बॅटरला हात खोलायचा चान्स दिलेला नाहीये, परंतु एक डावखुरा बॅटर पाहायला मिळतो आदित्य. त्याच्याकडे क्षमता आहे. मोठा फटका खेचेल का, मोठा फटका मारेल का, कारण सिंगल डबलने काही होणार नाहीये. पहिलीच इनिंग आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये तुम्हाला जर फायटिंग स्कोर उभारायचा असेल ना तर हात खोलावे लागतील. मोठ्या फटक्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न झाला, परंतु बॉल अगदी यष्ट्यांच्या जवळून हातामध्ये विसावतोय यष्टीरक्षकाच्या. डॉट बॉल, ही खासियत विनोदची. अखूट टप्प्याचा बॉल, दिशा देण्याचा प्रयत्न 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप केला. एकच धाव. आतापर्यंत तिन्ही गोलंदाजांनी अगदी चांगलं षटक हाताळलंय. कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाही. पॉवर प्लेचं षटक नितीनने हाताळलं. त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. एक धाव खर्च करत असताना एक विकेट देखील मिळवली. दुसऱ्या षटकामध्ये विशालला प्राचारण केलं, त्याने देखील 3 धावा दिल्या. त्याने देखील मोठा फटका येऊ दिला नाही. विनोद देखील चांगली गोलंदाजी करतोय मिडल ओव्हरमध्ये. अक्कू टप्प्याचा बॉल, दिशा देण्याचा प्रयत्न झालाय, गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न. वा, फुटबॉलचा वापर. विशाल अगदी चित्त्याप्रमाणे वेगाने आला आणि आपल्या संघासाठी चौकार अडवलाय. या बॉलवरती 2 धावा जरूर आल्यात. 3 धावा, 3 धावा येत असताना मात्र पाहायला मिळतोय. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 2 3 4 5 6 7 3 9 9 झाल्या. 10 कुठे? 1 2 3
10 धावा धावफलकावरती लागल्या 10 ऑन स्कोर बोर्ड. चला नितीन दादा थोडस घाई करा बघा, भरपूर वेळ झालाय, 2 वाजत आलेत, अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. कोणाला शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑन पुल, पुल होतोय सक्सेसफुल, वंडरफुल पॉवरफुल स्ट्रोक, नो बॉल आणि त्याच्यावरती हा षटकार. टोटल 7 धावा धाव फलकावरती ऍड होत आहेत. 7 धावा. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात पाटण तालुका क्रिकेट असून या संघटनेचे अध्यक्ष शिवा जाधव बॉस यांची नवीन गाडी मागी गणेशोत्सव जयंती निमित्त नवीन गाडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आणि लक्ष्मी ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झालाय, डीप मध्ये फिल्डर वेगाने येतोय, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झालाय, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न हो नाही आणि स्ट्राइक रोटेट, नॉन सेकंड एंडला रन कंप्लीट, 2 धावा. दोन धावा आल्यात, वेगाने 2 धावा कंप्लीट झाल्यात. 19 धावा धावफलकावरती. हेच करायचं होतं. चानुगडेवाडी टीमला एक षटकार भरपूर महत्वाचा होता आणि तो षटकार अगदी आपण पाहिलं तर गणेशच्या बॅटमधून आला. गणेशकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि ती क्षमता पुन्हा एकदा दाखवावी लागेल, कारण अजूनही बॉल शिल्लक आहेत. 4 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. बिग हिट केलाय, बॉल सीमा रेषेच्या बाहेर, आरपार फरार. इट्स अ ह्यूज हिट, षटकार, सिक्सर. 25 धावा धाव फलकावरती लागल्यात. या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावांचा ओघ वाढवला गेला. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. हो, इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न विनोद आहे. विनोदच्या ओहो प्रयत्न चांगला आहे विनोदचा. जबरदस्त चांगला स्टॉप तिथे केलाय विनोदच्या माध्यमातून. 2 धावा नक्कीच ऍड होतील. 27-27. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट पद्धतीने मात्र बॉल खेचून काढला. विनोद वेगाने जातोय. 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट होईल का? नाही होत आहे. विकेट सॅक्रिफाईस केली आहे. चला नवीन बॅटर लगेच जा प्लीज. टीमची धावसंख्या 28. शेवटचा बॉल आहे. विराज आलाय गोल, अगदी नवीन बॅटर. 10 होत्या 3 ओव्हर 10 होत्या. 3 ओव्हर 10 होत्या. विराज शेवटचा बॉल आहे ना. शेवटचा बॉल, अंतिमचा चेंडू. टीमची धावसंख्या 28. मोठा फटका येईल, सिंगल डबल येईल, उत्सुकता आहे. शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील? शेवटच्या बॉलवरती तडाखा पाहावं लागेल. जास्त काही मिळणार नाहीये. एकच धाव, सिंगल.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पाठीमागचं क्षेत्र हे घोषांकी क्षेत्र आहे, त्यामुळे एकच धाव सिंगल येते. ओव्हरची होते समाप्ती. इनिंगचा खेळ देखील समाप्त झाला. टीमची धावसंख्या 29, विजयासाठी 30 धावांचं लक्ष्य असेल टीम मालदन संघाला. टॉस घेऊयात नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला टीम बनपूर 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये केकतवाडी संघ. चला टॉस घेऊया. कॅप्टन या लगेच. नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. केकतवाडी कॉल करेल. टेल कॉल केलाय. आलाय हेड. टॉस जिंकलाय बनपुरी 11. बनपुरी संघाने दादा निर्णय काय? बॅटिंग करण्याचा निर्णय. चॅम्पियन ट्रॉफी प्रत्येकाचं स्वप्न असतं. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये खेळण्याची प्रत्येकाला संधी मिळावी. आज संधीचं सोनं होईल का? हो नक्कीच. बॅटिंग करण्याचा निर्णय कुठेपर्यंत मजल माराल पहिल्या डावामध्ये? बघू, पंचमचं षटक असतं, 50पर्यंत तरी टार्गेट ठेवू. आयोजनाबद्दल काय सांगाल? कशा पद्धतीने पाहताय चॅम्पियन ट्रॉफी? बॉसचं आयोजन तर चांगलंच असतं, त्याबद्दल काही वाद नाही. टॉस जिंकला असता तर निर्णय काय होता? नाही, आम्हाला ॲक्च्युली फिल्डिंगच घ्यायची होती आणि फिल्डिंगच भेटलेलं आहे आम्हाला. कुठेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. चॅम्पियन ट्रॉफीबद्दल काय सांगाल? चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ॲक्च्युली इथे जे बॉसचं नियोजन असतं, ह्या नियोजनामध्ये कोणतीही टुर्नामेंट असली ती टॉपचीच असते आणि चॅम्पियन ट्रॉफी म्हणजे तर त्यातली खरी मेजवानी आहे. आणि चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आम्ही फर्स्ट टाईम भरपूर दिवस आम्ही ट्राय करत होतो गाव बांधवायला, म्हणजे पूर्ण प्लेअर घेऊन. पण चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सगळ्यांनी निश्चय करून पहिल्यांदाच आम्ही टीम टाकली आणि चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. टॉस इथे झालाय. बनपुरी 11 बनपुरी संघाने टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. केकतवाडी टीमला करायची फिल्डिंग. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी 2026 सीझन 3. वळूया मॅचच्या दिशेने. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तरार्धामध्ये जाऊया, कारण मॅच महत्वाची आहे, जिथे मालदण आणि त्यांच्या विरोधामध्ये जानुगडेवाडी संघ. वीस बॉल मध्ये करायचे 30 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र सज्ज झालाय. विराज
संदीप आणि विनोद 20 चेंडू करायचे आहेत. धावा 30. पहिलाच बॉल शॉर्टम फुल करण्याचा प्रयत्न. बॉल अगदी चाललाय डीप मध्ये. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र नक्कीच येईल. सिंगल येते. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न होता संदीपचा, परंतु मागील क्षेत्र घोषांकी क्षेत्र असल्यामुळे जास्त काही मिळणार नाही. तिथे सिंगल येते. 30 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. नेक्स्ट मॅच मध्ये आपण जर पाहायला गेलं तर टॉस जिंकला वनपुरी संघाने बॅटिंगचा घेतलाय निर्णय. हो हो, इथे कट केलाय. एकच धाव. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र नक्कीच येते. सिंगल येते. चांगला बॉल, चांगला बॉल. अगदी यष्ट्यांच्या वरतून जाणारा हा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन कट केलाय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप तिथे केलाय. विनोदसाठी हा बॉल चांगल्या टप्प्यावरती रिलीज केलाय. पहिलं षटक समाप्त झालंय. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 3 या धावसंख्येवरती. 15 बॉल मध्ये मात्र 27 धावांची अजूनही गरज आहे. 15-27चं समीकरण पाहायला मिळते. थोडंसं घाई करा जानूकडेवाडी टीम. वेळेचं निर्बंध आहे. थोडंसं फास्ट घेऊया. फास्ट क्रिकेट खेळूयात. वेदांत आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक घेऊन. पंचमचं षटक वेदांत. स्ट्रायक एंडला संदीपकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, परंतु आता वेदांत काय करतो हे बघायचं आहे. ऑप्स्टिकच्या भरपूर बाहेर. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. अकुटप्याचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एकच धाव सिंगल येते.
बिग हिट विनोदच्या बॅट मधून एक मोठा तडाखा, षटकार, सिक्सर, एकदम कडक शॉट होता. षटकार आलाय, षटकारच्या मदतीने धावफलक पुढे सरसवतोय, जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 11. सोडून दिलाय, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता. विनोद यांनी बरोबर ओळखलं. पंचांकडे अपील नक्कीच केली गेली आणि अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला. स्टंपिंगच्या माध्यमातून यष्टीरक्षकाने अगदी चोख काम करत असताना मात्र पाहायला मिळतोय. विकेट करण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. डीप मधून फिल्डर येतोय वेगाने, फेकी केली गेली आहे तिथे आपण पाहिलं. डायरेक्ट हिट, उशीर होते आणि त्यात काय ना काहीतरी एवढ्या वेळात आपला दुसरा पहिला गट आपला कितीला क्लिअर होतो? 12:30ला क्लिअर होतो. 12:15ला लय उशीर केला आज आहे ना. संध्याकाळी एवढा उशीर होणार आहे ना. हो सचिन देसाई साहेब चांगलं तुम्ही पण हे घ्या, पिकअप घ्या म्हणा. सांगून सांगून दमलो. वैतागाला सांगू विद्या पण एवढा हळूहळू चालते. जाऊ द्या तुम्ही अंपायर म्हणून. अंपायरने सांगितलं पाहिजे. अंपायरचं नाही ऐकणार. पॅनल्टी लावू का सरळ सांगा मला. जोपर्यंत एकाला लागवत नाही तोपर्यंत ना गप बसणार नाही. असं तर काय तुला कसं वाटतं? लास्ट बॉल आहे. मोठ्या फटक्यासाठी नितीन जाण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल पाठीमागे डिक्लेअर स्वरूपाची एक धाव सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 14 या धावसंख्येवरती. आता येणारे बॉल 10 आणि 10 बॉलमध्ये करायचे धावा 16. 10-16चं समीकरण. आणि मित्रांनो विनंती असेल थोडंसं स्पीडअप ठेवा.
भरपूर स्लो मॅचेस सुरू आहेत आणि लेंदी मॅचेस पाहायला मिळत आहेत. उद्या मग येईन लावू लेट त्यांच्यावर तरी दादाला एकदा दादा बोला ना आम्ही त्यांना त्या टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 22 या धावसंख्येवरती 22. आता येणारे बॉल 7 आणि 7 बॉलमध्ये करायचे आहेत 8 धावा. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहे, एकच धाव. फटका फसलाय, बॉल हवेत आहे. कॅचचा कॉल, कॅच ड्रॉप झाली आहे. एक धाव नक्कीच आली आहे. पाच बॉल मध्ये मात्र करायचे आहेत आता 6 धावा. नाही ना दादा, तुम्ही डेटच मला काय फिक्स नाही सांगितली. मी ऑलरेडी माझे एक होम मिनिस्टरचा कार्यक्रम
फटका बसलाय, बॉल हवेत आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. वॉट कॅच, अप्रतिम झेल. नितीन कदम बॅक टू द पॅव्हिलियन, फलंदाज बाद. नवीन कोण आले? चार बॉल 6 धावांची गरज आहे. व्हाईट बॉल लेग स्टिकच्या भरपूर बाहेर. अतिरिक्त धाव आली आहे, व्हाईट बॉल आलाय. 4 बॉल आता 5. घ्या स्पीडअप थोडस बघा, भरपूर वेळ गेलाय मॅचला. 4 बॉल 5 धावांची गरज. बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. अप्रतिम झेल पकडलाय, फलंदाज बाद होतोय. नवीन बॅट्समन लगेच पाठवा. ओहो, वॉट अ बॉल, काय गोलंदाजी राहिली आहे. जबरदस्त जबरदस्त. साधा आहे आपलं, म्हणजे असं मोठं मोठं नाही, म्हणजे आपलं आम्हाला जे भेटत ना 2 आज संध्याकाळी कोपर करायला मी होतो की मग ते आज मला म्हणून टाइम नाही. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. वॉट गोलंदाजी, काय आग ओकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जबरदस्त गोलंदाज जानुगडेवाडी एक्सप्रेस बसीर
बॉल आणि 5 म्हणजे षटकार कंपल्सरी असेल. 1 चेंडू 5. ओहो, इथे रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल. एक बॉल 5 ची गरज. ओ हो, काय मॅच राहिली, काय सामना राहिला आणि काय ते षटक राहिलं बसीरचं. अप्रतिम. चर्चा का होऊ नये, कारण ज्या पद्धतीचं षटक बसीरने हाताळलं ना, महत्वाचं जबाबदारीचं षटक, जिथे 6 बॉल मध्ये करायच्या होत्या धावा, फक्त आणि फक्त 9 ची गरज होती. आणि जिथे षटक अप्रतिम असं हाताळलं जानुगडेवाडी एक्सप्रेस बसीर. अप्रतिम गोलंदाजी राहिली.